नमस्कार. सध्या मराठा आरक्षणामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रान मोठ्या प्रमाणात पेटलेलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या अनेक दिवसापासून उपोषणे आंदोलने करत आहेत. अनेक वेगवेगळ्या ठिकाणी दररोज त्यांच्या सभा वगैरे रॅल्या वगैरे होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवरती अनेक ठिकाणावरून त्यांनी अशी देखील घोषणा केली की आम्ही मराठा आहोत आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही. आणि त्याचसोबत बोलत असताना ते म्हणाले की मराठा समाजाला हे जे आरक्षण आहे ओबीसी प्रवर्गातून पाहिजे आणि सगळ्या सोयऱ्यांचा कायदा देखील मान्य करावाच लागेल आणि राज्य सरकारने तो कायदा लवकरात लवकर पारित करावा अशा प्रकारची त्यांनी मागणी केली. परंतु त्या गोष्टीवरती बोलत असताना बाळासाहेब आंबेडकर जे की वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आहेत त्यांनी बोलत असताना त्यांनी जे आहे सगळे सोयरे कायद्याला विरोध केलेला आहे. त्यांनी दाखवले की ती जी घटना आहे किंवा तो जो कायदा आहे तो कायद्याच्या चौकटीत बसत नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही माझी देखील भूमिका आहे, परंतु मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळू नये, त्यांचा वेगळा कोटा असावा अशा प्रकारची मागणी किंवा जे आहे बाळासाहेब आंबेडकर यांनी मांडले. परंतु तेव्हापासून जे आहे मनोज जरांगे पाटील हे देखील बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वेगवेगळे स्टेटमेंट देताना आपल्याला दिसत आहे. अशातच काल प्रकाश आंबेडकर यांची एक सभा झाली. त्या सभेमध्ये बोलत असताना प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत जे आहे मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तर त्या प्रश्नावरती उत्तर देत असताना बाळासाहेब आंबेडकर यांनी जे एका वाक्यात त्या गोष्टीचं उत्तर देऊन टाकलं आणि मनोज जरांगे पाटील यांचा विषय संपविला. मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल विचारला असता बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की त्यांनी 288च्या 88 जागा लढवाव्यात आणि त्यानंतर आम्ही त्यांच्याबाबत काय आहे आम्ही त्यांच्यासोबत बोलू असं बोलत त्यांनी विषय संपविला. तरी तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.